गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आता आपण टू द रेस्क्यू या स्टोरीचा पुढचा भाग पाहू. यामध्ये काही शब्द आहेत. क्लम्प म्हणजे घुमट, ड्राउनिंग बुडणे, ट्युनिक ब्लाउज, ग्रिप पकड, ड्रिफ्ट वाहने, नेल्ट गुडघे टेकले, स्प्राउलिंग पसरलेले, स्ट्रेच्ड ताणलेले, स्क्रॅम्बल्ड बाहेर पडणे, ॲक्युसिंगली आरोपाने, कर्टली जोराने, डेज्ड स्तब्ध, टग्ड ओढणे, एकिंग दुखणे. आपण मागच्या भागात पाहिलं, अणू शाळेत जायला नाराज असते, म्हणून तिची मम्मी तिला पोहण्यासाठी स्पेशल परमिशन घेऊन देईन असं सांगते. अनूला पोहण्याची खूप आवड आहे. दॅट विल बी ग्रेट ओ मम्मी. विल यू रिअली? आय जम्प्ड विथ जॉय. हे तर खूपच छान होईल मम्मी. तू खरंच करणार आहेस का असं? आणि मी आनंदाने उडी मारली. The next day, I took my swimming kit and mommy's letter. दुसऱ्या दिवशी पोहण्याचा ड्रेस आणि आईचं पत्र घेऊन मी निघाले. As soon as I reached the class, I gave the letter to the teacher. मी वर्गात जाताबरोबर टीचरला ते लेटर दिलं. शी इमिडिएटली ॲग्रीड. त्यांनी ताबडतोब मान्य केलं. ड्युरिंग द गेम्स पिरियड, एव्हरीबडी वेंट ऑफ टू प्ले अँड ॲज युज्युअल डिडंट बॉदर अबाउट मी. गेमच्या पिरियडमध्ये सगळेजण खेळायला गेल्या आणि अर्थातच माझ्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. Feeling a little bad, I picked up my swimming kit and left for the pool. मला थोडे वाईट वाटले. मी माझा पोहण्याचा ड्रेस उचलला आणि स्विमिंग पूलकडे निघाले. The sight of water always makes me feel calm and relaxed. पाणी माझ्यासाठी एक सुंदर दृश्य होतं. मला पाणी ओढत होतं. पाण्यामध्ये मला शांत आणि रिलॅक्स वाटत होतं. आय वेंट टू द बाथरूम, टूक अ शावर अँड वेंट अँड स्टूड नियर द पूल. मी आंघोळ केली, स्विमिंग सूट घातला आणि स्विमिंग पूलच्या काठावर येऊन उभी राहिले. आय नोटिस्ड बबल्स इन द वॉटर. मला पाण्यामध्ये काही बुडबुडे दिसले. व्हॉट कुड इट बी? आय वंडर्ड. ते काय असू शकते बरं? मला आश्चर्य वाटलं. Then I saw a clump of hair.
आणि मी केसांचा एक झुपका पाहिला. 2 hands were hitting the water wildly. 2 हात अगदी जोराजोराने बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते. अ गर्ल इज ड्राउनिंग. एक मुलगी बुडत होती. आय शाउटेड लुकिंग अराउंड. मी सभोवताली पाहिले आणि ओरडले. बट सिन्स आय डिडंट सी एनीवन. पण मला तिथे कोणीही दिसले नाही. आय जम्प इनटू द पूल टू सेव्ह हर. मी स्विमिंग पूलमध्ये तिला वाचवण्यासाठी उडी मारली. आय जस्ट अबाउट रीच्ड हर व्हेन शी वेंट अंडर अगेन. मी अगदी तिच्याजवळ पोचली तेवढ्यात ती पुन्हा खाली गेली. आय मूव्ड फास्ट अँड ग्रॅब्ड हर हेअर. मी जोराने पुढे झाले आणि तिचे केस पकडले. बट हर शॉर्ट हेअर स्लिप्ड आउट ऑफ माय हँड अँड शी डिसअपियर्ड. पण तिचे लहान केस माझ्या हातातून निसटले आणि ती दिसेनाशी झाली. आय डाइव्ड. मी एकदम आतमध्ये सूर मारला. शॉर्ट माय हँड आउट अँड ग्रॅब्ड हर ट्युनिक. आणि माझ्या हातात तिचे कपडे लागले. तिचं ब्लाऊज मी पकडलं. ऑलमोस्ट सायमल्टेनियसली शी सीज्ड माय हँड. तिने पण माझे हात घट्ट धरले. सून आय फाउंड मायसेल्फ बीइंग पुल्ड डाऊन. लवकरच माझ्या लक्षात आलं की मी पण खाली ओढली जात आहे. आय स्प्लटर्ड अँड शाउटेड. मी खूप प्रयत्न केला आणि ओरडले, हेल्प हेल्प. आय किक्ड माय लेग्स ॲज हार्ड ॲज आय कुड. शक्य असेल तितके मी पाय पाण्यात मारत होते. हर ट्युनिक स्लिप्ड आउट ऑफ माय हँड. तिचे ब्लाऊज माझ्या हातातून निसटले. शी टू लॉस्ट हर ग्रीप अँड बिगॅन टू ड्रिप अवे. तिची पकड ढिली झाली आणि ती पुन्हा निघून गेली. आय स्वॅम आफ्टर हर अँड ग्रॅब्ड हर हेअर. मी तिच्या मागून पोहले आणि तिचे केस पकडले. देन ड्रॅगिंग हर. आणि तिला ओढत आणले. आय स्वॅम टुवर्ड द साईड ऑफ द पूल. आणि स्विमिंग पूलच्या काठाला लागले. रिचिंग द फिल्टर वेंट आय हेल्ड ऑन टू इट विथ माय फ्री हँड. काठाशी पोचताच मी माझ्या मोकळ्या हाताने काठ धरला. आफ्टर रिगेनिंग माय ब्रीथ आय पुल्ड हर अँड हेल्ड हर अप अगेन्स्ट द वॉल विथ ऑल. मी माझा श्वास पुन्हा घेतला. मी तिला ओढले आणि भिंतीला लागून तिला धरू लागले. विथ ऑल द एनर्जी लेफ्ट इन मी. माझ्यामध्ये जितकी ताकद होती त्या ताकदने मी ओरडले. आय शाउटेड, हेल्प हेल्प. Soon I heard voices
आणि मला काही आवाजही ऐकू आला. हेल्प, आय शाउटेड अगेन. मी पुन्हा ओरडले, हेल्प. 2 गर्ल्स केम रनिंग. 2 मुली धावत आल्या. सीइंग मी इन द पूल, वन ऑफ देम आस्क, अनुराधा व्हॉट्स हॅपन. मला स्विमिंग पूलमध्ये पाहून एकीने विचारले, अनुराधा काय झाले. हेल्प मी टू गेट धिस गर्ल आउट प्लीज. माला नेल्ट इमिडिएटली. कृपया मला मदत करा या मुलीला बाहेर काढायला. माला, प्लीज माला. त्या दोघींमधली एक माला होती. माला नेल्ट इमिडिएटली. माला पटकन गुडघ्यावर बसली. इट्स माय सिस्टर कला, शी एक्सक्लेम. ती म्हणाली, ही तर माझी बहीण कला आहे. स्प्राउलिंग ऑन द ग्राउंड, शी स्ट्रेच्ड हर हँड्स अँड ट्राईड टू पुल कला अप. जमिनीवर उताने पडून तिने दोन्ही हाताने प्रयत्न करून कलाला बाहेर ओढले. बट शी कुड नॉट. पण ते शक्य झाले नाही. आय कुडंट हेल्प आयदर. मी पण तिला मदत करू शकली नाही. बिकॉज कला वाज टू हेवी फॉर मी. कारण कला माझ्यासाठी खूप भारी होती. तिचे वजन जास्त होते. माला शाउटेड टू हर फ्रेंड. नीला, गिव मी अ हँड क्विक. मालाने तिच्या मैत्रिणीला नीलाला म्हटले, पटकन मला मदत कर. माला अँड नीला टुगेदर पुल्ड कला आउट अँड लेड हर ऑन द ग्राउंड. माला आणि नीला दोघींनी मिळून कलाला बाहेर काढले आणि ग्राउंडवर झोपवले. रन, गेट द डॉक्टर नीला, हरी, क्राईड माला. आणि माला ओरडली, धाव लवकर, जा डॉक्टरला घेऊन ये नीला. ॲज सून ॲज स्क्रॅम्बल्ड आउट ऑफ द पूल, माला लुक्ड ॲट मी ॲक्युसिंगली. जशी मी स्विमिंग पूलातून बाहेर आले, माला माझ्याकडे संशयाने पाहू लागली. व्हाय डिड यू पुश कला इन. तू कलाला आत का लोटले. पूलमध्ये का ढकलले. शी डिमांडेड. तिने सरळ सरळ आरोप केला, तू स्विमिंग पूलमध्ये कलाला का ढकलले. हर वर्ड्स हर्ट मी. तिच्या शब्दांनी मी दुखावले. आय डिडंट पुश हर. मी नाही ढकलले तिला. शी वॉज ड्राउनिंग व्हेन आय केम. जेव्हा मी इथे आले तेव्हा ती बुडत होती. आय सेड कर्टली. मी पटकन म्हणाले. सून द डॉक्टर केम. लवकरच तिथे डॉक्टर आले. शी गेव कला फर्स्ट एड अँड रॅप्ड हर इन अ ब्लँकेट. त्यांनी कलावर प्रथमोपचार केला आणि तिला ब्लँकेटमध्ये गुंडाळले.
आफ्टर सम टाईम कला ओपन हर आईज. थोड्या वेळानंतर कलाने डोळे उघडले. बाय धिस टाईम द प्रिन्सिपल हॅड आल्सो जॉईंड अस. आतापर्यंत प्रिन्सिपल पण आमच्याजवळ आल्या होत्या. अ प्यून ब्रॉट अ ग्लास ऑफ हॉट मिल्क फॉर कला. चपराशाने कलासाठी ग्लास भरून गरम दूध आणले. द प्रिन्सिपल देन टर्न टू मी. अनुराधा, व्हॉट हॅपन? नंतर प्रिन्सिपल माझ्याकडे वळून म्हणाल्या, अनुराधा, काय झाले होते? I came to the pool to swim, ma'am, and I found Kala drowning. मी स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी आले. मॅम, मी पाहिले की कला बुडत आहे. बट मॅडम माला काही बोलत होती. पण मॅडम, बिफोर माला कुड फिनिश व्हॉट शी वॉन्टेड टू से. माला काही बोलण्याच्या अगोदरच कला, स्टील डेज्ड, टग्ड ॲट द प्रिन्सिपल साडी. कलाने प्रिन्सिपल मॅडमची साडी ओढली. तिला काहीतरी सांगायचे होते. पॉइंटिंग ॲट मी शी सेड वीकली. माझ्याकडे बोट दाखवून ती हळू आवाजात म्हणाली, मॅडम, धिस गर्ल सेव्हड मी. मॅडम, ह्या मुलीने मला वाचवले. द प्रिन्सिपल पॅटेड मी अँड सेड, दॅट वॉज व्हेरी ब्रेव ऑफ यू. प्रिन्सिपलने माझी पाठ थोपटली आणि म्हणाल्या, तू खूप शूर आहेस. गो अँड चेंज युअर क्लोथ डिअर. जा आणि तुझे कपडे बदलवून टाक. अदरवाईज यू विल कॅच अ कोल्ड. नाहीतर तुलाही थंडी वाटेल. आफ्टर आय हॅड चेंज I came and sat down near Kala. मी कपडे बदलवून आल्यावर कलाजवळ आले आणि बसले. My legs were aching and I was massaging them. माझे पाय दुखत होते आणि मी त्यांना चोळत बसली होती. Soon Mala came to me. You must be tired. लवकरच माला माझ्याजवळ आली आणि म्हणाली, तू नक्कीच थकली असशील. लेट मी हेल्प यू. थांब, मी तुझी मदत करते. शी सेड अँड बिगॅन टू मसाज माय लेग. माला अनुराधाचे पाय दाबून देऊ लागली. आर यू फिलिंग बेटर नाऊ? आता तुला बरं वाटते का? आय ॲम ऑल राईट अँड आय कॅन सी दॅट कला इज फिलिंग बेटर टू, आय सेड. हो, मी ठीक आहे आणि मला असं वाटते आता कलालाही चांगलं वाटते आहे. She would have drowned but for you, said माला. माला म्हणाली, ती बुडाली असती पण तुझ्यामुळे वाचली.
वी ऑल वॉक होम टुगेदर. आणि मग आम्ही सगळ्या एकत्र मिळून घरी आलो. अशी आहे अनुराधाची गोष्ट. सगळ्या मित्रांनी आपसात एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे. माझी स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. गुड बाय.